नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2025साठी तुम्ही जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। घरकुल योजना 2025साठी आता नवीन निकष लागू करण्यात आलेले आहे। या निकषामध्ये जे लाभार्थी बसतील अशांना घरकुलाचा लाभ मिळणार नाही। तर यासाठी आता कोणते लाभार्थी घरकुलासाठी अपात्र असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर पहा या ठिकाणी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कुणाचे संरक्षण करायचे, तर कुणाचे संरक्षण होणार आहे। तर यामध्ये पहिला पॉईंट पहा, वास्तविक हे सर्व कुटुंबाचे संरक्षण नसून फक्त बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे संरक्षण आहे। तर हे सर्व कुटुंबाचे संरक्षण नाही, फक्त बेघर आणि कच्च्या घरात राहणारे कुटुंब असतील अशांचे संरक्षण असणार आहे। तर पुढे पहा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादी प्रायोरिटी लिस्टमध्ये समाविष्ट न झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचे संरक्षण। तर 2018 मध्ये तयार करण्यात आलेली प्रतीक्षा यादीमध्ये जे लाभार्थी समाविष्ट झाले नाही परंतु आताच्या स्थितीमध्ये पात्र आहेत अशा कुटुंबाचे यामध्ये संरक्षण होणार आहे। तर पुढे पहा, आवास प्लस सर्वेक्षण 2018 मध्ये सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे सर्वेक्षण। तर आवास प्लस 2018 मध्ये जे लाभार्थी सिस्टीमद्वारे अपात्र झालेले आहेत परंतु सध्याच्या स्थितीत पात्र आहेत अशा कुटुंबाचे संरक्षण यामध्ये केले जाणार आहे। पुढे पहा, महत्त्वपूर्ण पॉईंट, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत नवीन लाभार्थ्याचे सर्वेक्षण यामध्ये केले जाणार आहे। तर पुढे पहा, कोणते लाभार्थी आता घरकुलासाठी अपात्र असणार आहेत। तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुधारित क्रायटेरिया पुढीलप्रमाणे। तर पहा या ठिकाणी पहिला पॉईंट, 3-4 चाकी वाहन असणारे कुटुंब आता घरकुलासाठी अपात्र असणार आहेत। 3-4 चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंबसुद्धा आता घरकुलासाठी अपात्र असणार आहेत। रुपये 50,000 किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंबसुद्धा आता घरकुलासाठी अपात्र असणार आहेत। चौथं पहा, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असेल तरीसुद्धा आता घरकुलाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। पुढे पहा, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंबसुद्धा आता घरकुलासाठी पात्र असणार नाहीत। कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा रुपये 15,000 पेक्षा जास्त कमवत असेल तरीसुद्धा आता घरकुलासाठी पात्र असणार नाही। पुढे पहा, आयकर भरणारे कुटुंबसुद्धा आता घरकुलासाठी पात्र नसणार। व्यावसायिक कर भरणारे कुटुंबसुद्धा आता घरकुलासाठी अपात्र असणार। 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे सुद्धा आता कुटुंब घरकुलासाठी अपात्र असणार आहेत। 5 एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटुंबसुद्धा आता घरकुलासाठी अपात्र असणार आहेत। अशा प्रकारचे 10 महत्त्वपूर्ण निकष घरकुलासाठी आता 2025 मध्ये काढण्यात आलेले आहे। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।